नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली. ही जी भरती ही शिक्षण विभागामध्ये भरती निघालेली. याच्यामध्ये शिक्षकांचेच पद असणार आहे. शिक्षकांसाठी ही भरती असणार आहे. जर तुमचं बी एड आणि डी एड झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. याच्यामध्ये एकूण ज्या जागा दिलेल्या आहेत त्या 18 जागा असणार आहे. 18 जागांसाठी ही भरती निघालेली. या जाहिरातीसाठीचा जो काही फॉर्म आहे हा ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. ऑनलाईन फॉर्म नाही आहे. याचा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कशा प्रकारे भरायचा मी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुमचा जो फॉर्म असणार आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन द्यायचा आहे. कुठे द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. सुरुवातीला या ठिकाणी पाहू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ही भरती निघालेली. प्राथमिक शिक्षण विभाग याच्यामध्ये ही भरती निघालेली. ही जी भरती एकत्रित मानधनावर असणार आहे आणि तात्पुरत्या स्वरूपाची 11 महिन्याच्या कालावधीसाठी असणार आहे. याच्यामध्ये 2 प्रकारची पदं दिली आहेत. एक सहशिक्षक असणार आहे आणि दुसरं जे दिलेलं आहे हे पदवीधर शिक्षक आहे. या दोन्हीसाठी ही भरती असणार आहे. जरी ही जाहिरात 11 महिन्यांच्या कालावधीसाठी जरी असली, फॉर्म नक्की भरा, कारण पुढची जी काही शिक्षक भरतीची जाहिरात आहे अजून आलेली नाही आहे. जर तुम्ही घरीच असाल किंवा प्रायव्हेट जॉब करत असाल त्याच्यापेक्षा तुमचा जो अनुभव आहे गव्हर्नमेंटमध्ये जर केला हा चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तुम्हाला. आणि याचं जे काय अनुभवाचं सर्टिफिकेट येणार आहे तुमचं 11 महिन्याचं असेल किंवा पुढचं काय असेल याचं जे सर्टिफिकेट असणार आहे अनुभवाचं तुम्हाला पुढं जॉबसाठी हे फायदेशीर ठरणार आहे. त्याच्यामुळे 11 महिन्यासाठी जरी असेल फॉर्म नक्की भरा, कारण याचा तुम्हाला फायदाच होणार आहे पुढं. ही जी भरती उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक यांच्यासाठी असणार आहे. याच्यासाठी जो कालावधी 11 महिन्याचा आहे, 11 महिन्यामध्ये ह्या ज्या काही सुट्ट्या असणार आहे तुमच्या ह्या सोडून 11 महिने असणार आहे. आता याच्यासाठी फॉर्म जो करायचा आहे हा 20 तारखेपासून चालू होणार आहे. 20/1/2025 ते 24/1/2025 या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि त्याच्यासाठी टायमिंग दिलेलं आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज निघून द्यायचा आहे. याच्यामध्ये खाली यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरिता आवश्यक पदे 18 आहेत. एकूण ज्या जागा आहेत त्या 18 दिलेल्या आहेत. याच्यामध्ये 1 नंबरला दिलेले सहशिक्षक उपशिक्षक असणारे. याच्यासाठी शिक्षण जे दिलेलं आहे HSC असणारे इंग्रजी माध्यम पाहिजे. त्याचबरोबर डी.एड इंग्रजी माध्यम पाहिजे. इंग्रजी माध्यमातून तुमची 12वी आणि डी.एड हे दोन्ही झालेलं असणं गरजेचं आहे. याच्यासाठी विषय काय दिलेला नाही आहे. आवश्यक पदे एकूण 11 पदे आहेत. उपशिक्षकसाठी एकूण 11 पदं असणार आहेत. त्याच्यानंतर पदवीधर शिक्षक आहे. याच्यामध्ये BA मराठी इंग्रजी हिंदी व डी.एड इंग्रजी माध्यम किंवा त्याला दुसरा एक ऑप्शन दिलेला आहे B.एड इंग्रजी माध्यम. याच्यापैकी कोणता तुमचा असेल तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. याच्यामध्ये जो विषय हा भाषा विषय असणार आहे आणि एकूण ज्या जागा आहेत त्या 2 असणार आहे याच्यासाठी. आता याच्यामध्ये BA दिलेले हे लागणारच आहे. त्याचबरोबर या ठिकाणी डी.एड दिलेले डी.एड आणि B.एड या दोन्हींपैकी एक कोणतेही जरी असेल तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. असं नाही की तेच लागणारच आहे. दोन्हींपैकी एक कोणतेही चालणार आहे. त्याच्यानंतर पुढं HSC डी.एड दिलेलं आहे. HSC डी.एड जर तुमच्याकडे नसेल तर दुसरा ऑप्शन आहे BS समाजशास्त्र असणं गरजेचं आहे. BS समाजशास्त्र B.एड इंग्रजी माध्यम असणं गरजेचं. याच्यासाठी जो विषय असणार आहे समाजशास्त्र विषय आणि एकूण ज्या जागा दिलेल्या त्या 2 जागा असणार आहे. त्याच्यानंतर पुढं HSC डी.एड आहे किंवा दुसरा एक ऑप्शन आहे त्याला BSc विज्ञान आणि गणित. त्याचबरोबर B.एड इंग्रजी माध्यम विज्ञान विषय हे असणं गरजेचं आहे. याच्यासाठी विषय जो असणार आहे हा विज्ञान विषय आणि एकूण ज्या जागा दिलेल्या त्या 3 जागा असणार आहेत. हे पदवीधर शिक्षकमध्येच येणार आहे. हे बाकीचे जे काही पोस्ट दिलेले आहेत हे पदवीधर शिक्षकमध्येच आहेत आणि वरती हे उपशिक्षक हे सेपरेट आहे. मित्रांनो, जर तुमचं इंग्रजी माध्यमातून जर शिक्षण झालं नसेल या ठिकाणी एक पॉईंट दिलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता टिप दिलेली. इंग्रजी माध्यमातून डी.एड किंवा B.एड जर झालं नसेल, समजा यांना उमेदवारच जर भेटला नाही त्याचा, जर तुमचं माध्यम मराठीमधून जर असेल तर फॉर्म नक्की भरा. कारण जर समजा इंग्रजीचे उमेदवार जर भेटले नाही इंग्रजी माध्यमाचे, मराठीचे जे काही उमेदवार असणार आहे त्यांची सुद्धा निवड केली जाणार आहे. या ठिकाणी टिप दिलेली वाचून घ्या. त्याच्यानंतर पुढं जागांचा तपशील दिलेला आहे. जागा कशा प्रकारे असणार आहे याच्यामध्ये प्राथमिक पदवीधर शिक्षक दिले. सुरुवातीला 7 जागा त्यांच्यासाठी, म्हणजे हे खालचं आहे 2 नंबरचं याच्यासाठी असणार आहे. याच्यामध्ये तुमची कॅटेगरी जात कोणती येते ती पाहून घ्या. कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडताय आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. हे पहा या ठिकाणी पाहून घ्या. ह्या जागा तुम्ही चेक करून घ्या तुम्ही कशामध्ये मोडताय. एकूण ज्या जागा आहेत त्या 7 जागा असणार आहे. सेम त्याचप्रमाणे उपशिक्षकसाठी असणार आहे. एकूण ज्या जागा आहेत त्या 11 जागा असणार आहे. याच्यामध्ये या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत. हे पहा हे कॅटेगरी वाईज चेक करून घ्या. कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसताय त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे यायचे. याच्यामध्ये अटी आणि शर्ती दिल्या आहेत काय काय असणार आहे.
तुमचा जो कालावधी आहे 11 महिन्याचा असणार आहे, त्याच्या पुढे एक्स्ट्रा नसणार आहे. जर काम चांगलं असेल तर काही वेळेस तुम्हाला परत सुद्धा बोलावतात. पण याच्यामध्ये तुमचं ॲग्रीमेंट केलं जातं. एक ॲग्रीमेंट जे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर केलं जातं, म्हणजे 11 महिन्याच्या कालावधीसाठी असणार आहे. याच्यासाठी जर तुमचं काम चांगलं असेल पुढची प्रोसेस तुम्हाला मिळणारच आहे. याच्यामध्ये उमेदवाराला अर्जासोबत काय काय डॉक्युमेंट लागणार आहे या ठिकाणी पाहून घ्या. शाळा सोडल्याचा दाखला हा लागणार आहे. त्याच्यानंतर धारण केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता जे काही प्रमाणपत्र असणार आहे तुमचे ते एक लागणार आहेत. नंतर पदविका, डीएड, बीएड पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक. अनुभव जर असेल, अनुभव सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. जर असेल तर द्या, नसेल तर नाही दिला तरी चालणार आहे, असं कंपल्सरी नाही आहे. त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड असणार आहे, बाकी पॅन कार्ड वगैरे काय डॉक्युमेंट असेल तुमचे ते सुद्धा लागणार आहेत. इतर आवश्यक प्रमाणपत्र दिलेले, जर संगणकाचं काय झालं असेल ते सुद्धा ॲड करून द्या. आणि हे जे सर्व डॉक्युमेंट आहे तुम्हाला अटेस्टेड करून पाहिजे. हे पहा, सत्यप्रत करून तुम्हाला द्यायची. त्यानंतर आपण महत्त्वाचे पॉईंट पाहूया, काय काय महत्त्वाचे पॉईंट असणार आहे. आता याच्यामध्ये पुढचा पॉईंट पाहून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला जो अर्ज करायचा आहे, अर्जाचा कालावधी काय असणार आहे, 20/1 ते 24/1 या दरम्यान असणार आहे. आणि जो कार्यालयाचा टायमिंग आहे 10 ते 5 असणार आहे. या वेळेत तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन अर्ज द्यायचा आहे, स्वतः जाऊन द्यायचं आहे. पहा, या ठिकाणी कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे, पिंपरी गावचा पत्ता आहे. या ठिकाणी तुम्हाला त्या शाळेवर अर्ज नेऊन द्यायचा आहे. आता याच्यासाठी जो अर्ज आहे पुढं असणार आहे, मी पुढं दाखवणार आहे तुम्हाला अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे. त्याची प्रिंट काढून घ्यायची फक्त तुम्हाला. याच्यामध्ये खाली यायचे, हे पहा या ठिकाणी दिलेलं आहे. जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर ॲग्रीमेंट करायची. तुमचा जो कालावधी असणार आहे हा 11 महिन्यांसाठी असणार आहे. याच्यासाठी एक ॲग्रीमेंट करून घ्यायचे आणि हे कंपल्सरी असणार आहे. जर तुमचं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर असणार आहे, आधीच नाही करायचं तुम्हाला. त्याच्यानंतर खाली यायचे, खाली अर्ज दिलेले आहे. हे पहा या ठिकाणी अर्जाचा नमुना दिलेला आहे. आता अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे पाहून घ्या एकदा. आता याच्यामध्ये राईट साईडला पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे तुमचा, एक फोटो लागणार आहे. त्याच्यानंतर संदर्भ, जाहिरात कुठून तुम्हाला भेटलेली या ठिकाणी संदर्भ द्यायचा. समजा तुम्हाला संदर्भ माहीत नसेल, जाहिरात कुठून भेटली, जाहिरातीचा क्रमांक काय हे ब्लँक ठेवा. हे तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर भरायचे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म द्यायला जाणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी भरून तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली पाहूया, याच्यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव असणार आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा पत्ता असणार आहे. त्याच्यानंतर ज्या पदासाठी अर्ज करताय तुम्ही, कोणत्या पदासाठी असणार आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. नंतर तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे, मेल आय डी द्यायचा आहे, जन्मतारीख आहे, शैक्षणिक अर्थ आहे, शिक्षण काय झालेलं आहे तुमचं. अनुभव असेल तर अनुभव द्या याच्यामध्ये, कारण अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल त्या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी, जात कोणती आहे ती, प्रवर्ग कोणता आहे या ठिकाणी त्याचा उल्लेख करायचा आहे. त्याच्या पुढे शैक्षणिक अर्थ दिलेले आहे. शैक्षणिक अर्थ काय काय आहे तुमची, HSC असणार आहे, डीएड, BA, बीएड, BSc काय असणार आहे हे संपूर्ण तुम्हाला मार्क भरायचे. पदवी विषय असणारे, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण दिलेले आहेत, प्राप्त गुण त्याच्यापैकी किती मिळाले आणि टक्केवारी किती, ही संपूर्ण माहिती भरायची. जेवढं तुमचं शिक्षण झालेलं आहे संपूर्ण माहिती भरून घ्या. त्याच्यानंतर खाली येते, हे पहा या ठिकाणी एक टिप दिलेली आहे, विद्यापीठाची शेकडा गुणांची प्रमाणित प्रत जोडावी. जी काही तुमची प्रत असणार आहे, शेकडा जे टक्केवारीचे मार्क असणार आहे ती प्रत तुम्हाला त्या ठिकाणी जोडायची, म्हणजे जेरॉक्स जोडायची अटेस्टेड करून, ओरिजिनल जोडायची नाही आहे. त्याच्यानंतर खाली यायचे, याच्यामध्ये स्थळ असणार आहे, स्थळ कुठून अर्ज करतोय तुम्ही, दिनांक काय असणार आहे, ज्या तारखेला अर्ज करताय ती तारीख टाकायची तुम्हाला. अर्जदाराची सही येणार आहे, याच्यामध्ये अर्जदाराचे नाव येणार आहे. त्याच्यानंतर पुढं सोबत तुम्ही काय काय डॉक्युमेंट जोडताय त्यांची एक नंबरिंग या ठिकाणी करून घ्या. म्हणजे कोणते कोणते डॉक्युमेंट असणार आहे, 1, 2, 3 म्हणजे तुम्हाला त्याचा उल्लेख करायचा कोणते कोणते डॉक्युमेंट असणार आहे आणि त्याच्या सर्व प्रती एकाखाली एक हे सर्व जोडायचे तुम्हाला. आणि तो सर्व फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा फॉर्म असणार आहे. ज्यांचं कोणाचं डीएड बीएड झालं असेल, मराठी असेल किंवा इंग्रजी असेल, कोणतंही जरी असेल फॉर्म नक्की भरा. याच्यासाठी फी नाही आहे. घरी बसण्यापेक्षा किंवा प्रायव्हेट ठिकाणी काम करण्यापेक्षा गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला अनुभव चांगल्या प्रकारे मिळणार आहे. 11 महिन्याचा कालावधी असणार आहे आणि जर काम चांगलं असेल तर तुम्हाला ही प्रोसेस पुढची जी काय असणार आहे ही सुद्धा तुम्हाला वाढून भेटेल. मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाहिरातीसाठीची संपूर्ण माहिती दिलेली. जर तुम्हाला काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्यांचं कोणाचं डीएड झालेलं आहे, बीएड झालेलं आहे अशा उमेदवारांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.